स्वामी पुष्करणी तीर्थ. आपल्या सर्वांनाच माहीत आहे, आपण नेहमी तिरुपती बालाजीला दर्शनाला जातो. पण ह्या स्वामी पुष्करणी तीर्थाचं महात्म्य, महत्त्व काय आहे ते शास्त्रामध्ये सांगितलेले. तर स्वामी पुष्करणी तीर्थ म्हणजे काय, आणि कारण कसं आहे, सगळ्या तीर्थाची ती स्वामिनी आहे आणि म्हणून तिला स्वामी पुष्करणी असं म्हणतात. गंगेमध्ये पहा, लक्ष द्या, गंगेमध्ये 12 वर्ष स्नान केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होतं, 12 वर्ष स्नान केल्यावर जे पुण्य प्राप्त होतं ते पुण्य स्वामी पुष्करणी तीर्थामध्ये फक्त एक वेळा स्नान केल्यामुळे लागतं. म्हणजे एवढा महिमा आहे स्वामी पुष्करणी तीर्थाचा असं शास्त्र सांगतं. मग पूर्वी या स्वामी पुष्करणी तीर्थाचं एक कथा आहे, ती या शास्त्रामध्ये आलेली आहे. पूर्वी एक नंद नावाचा राजा होता आणि त्याचा एक पुत्र होता, त्याचं नाव होतं धर्मगुप्त. तो एके दिवशी शिकारीला जंगलामध्ये निघाला. मग काय झालं, जंगलामध्ये सैनिकांची आणि त्याची चुकामुक झाली. मग राजा धर्मगुप्तानं विचार केला की रात्री आपण या जंगलामध्ये खाली जर थांबलो तर हिंस्र पशु येतील, श्वापदं येतील आणि आपल्याला काही इजा होईल. म्हणून त्यांना विचार केला की आपण एखाद्या उंच अशा झाडावर चढून बसावं आणि आजची रात्र इथंच काढावी. कारण काय झालं होतं की तो जेव्हा सैनिकांसोबत जंगलामध्ये वनामध्ये आला होता तेव्हा त्या धर्मगुप्ताची आणि सैनिकांची चुकामुक झालेली होती, म्हणून तो तिथे एकटाच होता. मग आता रात्रीची वेळ आहे म्हणून त्याने विचार केला की आपण झाडावर चढून बसावं आणि मग तो झाडावर चढला. मग झालं असं की तेवढ्यात तिथं एक सिंह धावत धावत आला आणि त्याच्यासमोर एक अस्वल होतं. त्या अस्वलाची शिकार करण्यासाठी तो सिंह त्याचा पाठलाग करत होता. मग अस्वलाला ते झाड दिसलं, मग अस्वलही त्याच झाडावर चढलं आणि अस्वलाला पाहिल्याबरोबर धर्मगुप्त घाबरला. त्याला वाटलं आता हा अस्वल आपल्याला काहीतरी दगा करेल, म्हणून तो घाबरला. पण अस्वल म्हणायला लागलं, मी तुला काहीही करणार नाही, कारण मी तुला मारण्यासाठी आलेलोच नाहीये, पण या सिंहानं मला मारू नये म्हणून मला या झाडाची मदत घ्यावी लागली, म्हणून मी इथं झाडावर आश्रय घेतलेला आहे आणि मी तुला काहीच इजा करणार नाही. मग धर्मगुप्त म्हणाला ठीक आहे. मग अस्वल म्हणालं, आपण दोघं आळीपाळीने जागू आणि पहारा देऊ. थोडा वेळ तू जागा राहा आणि थोडा वेळ मी जागा राहतो, म्हणजे दोघं आळीपाळीने जागा राहून आपल्या एकमेकांचं संरक्षण करू आणि आजची रात्र आपण अशी काढू, असं अस्वलानं त्याला सांगितलं. मग धर्मगुप्त म्हणाला ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही. मग प्रथम काय झालं, धर्मगुप्त झोपला. धर्मगुप्ताला अस्वलाने सांगितलं तू आता थोडा आराम कर, मग तुझी झोप झाल्यावर मग मी आराम करतो. आणि मग धर्मगुप्त झोपलेल्या अवस्थेत असताना सिंहानं अस्वलाला काय सांगितलं पहा. अस्वलाला म्हणतो सिंह, हा मनुष्य आहे, मनुष्य, याचा स्वार्थ कधी जागा होईल काही सांगता येत नाही म्हणे. तू काय कर म्हणे, तो झोपलाय ना तोपर्यंत त्याला दे ढकलून म्हणे माझ्याकडं खाली, आणि मग काय करतो मी त्याला खाऊन टाकतो, मग माझी भूक शांत होईल, मग मी इथून निघून जाईल, मग मी तुला काहीच करणार नाही, असं तो अस्वलाला सिंह सांगायला लागला. पण अस्वल काय बोलतोय पहा. अस्वल म्हणायला लागलं, अरे विश्वासघातासारखं दुसरं पाप नाहीये बरं, आणि विश्वासघात हे महापाप मी करू शकत नाही, म्हणून ज्यानं माझ्यावर विश्वास ठेवला त्याला मी झाडावरून ढकलून देणार नाही. मग मी मेलो तरी चालेल, पण मी त्याचा विश्वासघात करणार नाही, असं अस्वल बोलायला लागलं सिंहाला. मग असं झालं, थोडा वेळ गेला आणि नंतर धर्मगुप्त जागा झाला. जसं यांचं ठरलं होतं की हा जागा झाला की तो झोपणार होता. मग धर्मगुप्त जागा झाला, झोपेतून उठला आणि मग आता अस्वल म्हणालं मी थोडा वेळ आराम करतो. मग काय, धर्मगुप्त पहारा देऊ लागला. तेव्हा सिंहानं पुन्हा तेच केलं. धर्मगुप्ताला म्हणाला, अरे धर्मगुप्ता, हे अस्वल आहे, अस्वल शेवटी हे एक पशु आहे आणि कधी याची पशुवृत्ती जागृत होईल काय सांगता येते म्हणे. आणि तू काय कर, तो झोपलेल्या अवस्थेत आहे ना, तो त्याला दे म्हणे ढकलून माझ्याकडे, मी त्याला खाऊन टाकतो, माझं पोट भरतो आणि मग मी इथून निघून जातो, मग मी तुला काहीच करणार नाही. मग
आता धर्मगुप्त विचार करायला लागला. त्याला वाटायला लागलं खरंच काय सांगता येतंय, हा पशु आहे, यानं जर खरंच आपल्याला पुन्हा ढकलून दिलं तर काय करायचं. म्हणून त्यानं सिंहाने जसं सांगितलं होतं तसंच केलं. पहा, चक्क त्या अस्वलासोबत त्या धर्मगुप्तानं विश्वासघात केला. पशु असून, प्राणी असून त्या अस्वलानं सांगितलं की विश्वासघाताशिवाय दुसरं मोठं पाप नाही. आणि आपल्यासारखी माणसं, त्या माणसाला कळलं नाही की आपण विश्वासघातासारखं पाप करू नये. आणि त्यानं त्या बिचाऱ्या अस्वलाला ढकलून दिलं. पण काय झालं, ढकलून दिल्यावर पडता पडता एका त्या झाडाची फांदी त्या अस्वलानं धरली. आणि अस्वलानं ती फांदी धरल्याबरोबर ते अस्वल बोलायला लागलं, हे धर्मगुप्ता, तू माझा विश्वासघात केलास म्हणून तुला मी सांगतो, मी अस्वल आहे असं तुला वाटत असेल, पण हा तुझा गैरसमज आहे. म्हणे मी एक ऋषी आहे, ऋषी, आणि मी तुझी परीक्षा घेत होतो. आणि आता तुला मी शाप देतो की तुला वेळ लागेल. आणि मग त्या धर्मगुप्ताला वेळ लागलं. तो वेडा झाला. आणि मग धर्मगुप्ताचे पिता नंदराजाला खूप दुःख झालं. वेडा होऊन धर्मगुप्त सगळ्या जंगलामध्ये फिरायला लागला. तेव्हा जैविक ऋषींनी नंदराजांना सांगितलं की याचं वेड जाण्यासाठी एक उपाय आहे. तो म्हणजे स्वामी पुष्करिणीमध्ये त्याला स्नान करायला सांगा. आणि मग नंदराजांनी सैनिकांच्या सहाय्याने या धर्मगुप्ताला त्या स्वामी पुष्करिणीमध्ये स्नान करायला लावलं. आणि जेव्हा तिसऱ्यांदा डुबकी मारली धर्मगुप्ताने, तेव्हा त्याचं वेळ निघून गेलं. अशी ही स्वामी पुष्करिणी तीर्थाची अनुभूती सांगणारी ही कथा. आणि तीर्थाची अशी स्वामी पुष्करिणी श्रेष्ठ अशी भगवंताची अनुभूती देणारी तीर्थाची जननी आहे. मग शास्त्रामध्ये याचं असंही वर्णन येतं की महाराज दशरथांनी सुद्धा पुत्र होत नव्हता, तेव्हा इथेच येऊन स्वामी पुष्करिणीलाच प्रार्थना केली होती की मला पुत्र प्राप्ती व्हावी म्हणून. आणि त्याचबरोबर शंखन नावाचा एक राजा, त्याचं राज्य निघून गेलं होतं. मग त्याने विधीपूर्वक स्वामी पुष्करिणीमध्ये स्नान केलं, तेव्हा त्याचं राज्य त्याला परत मिळालं होतं. आणि अजून अंगिरसाचा पुत्र नारायण याने जेव्हा स्वामी पुष्करिणीमध्ये स्नान केलं, तेव्हा सालोक्य मोक्ष प्राप्त झाला त्याला. आणि सीता मातेला प्राप्त करण्या अगोदर सुद्धा भगवान श्रीरामचंद्रांनी सुद्धा स्वामी पुष्करिणीमध्ये स्नान केलं होतं, असा या शास्त्रामध्ये उल्लेख आलेला आहे. मग आणि अजून एक, परीक्षितीला दंश करण्यासाठी आलेला तक्षक नाग हा सुद्धा ब्राह्मण वेशामध्ये आलेला होता. त्यांनी सुद्धा या स्वामी पुष्करिणीमध्ये स्नान केलेलं होतं. आणि अशा प्रकारे ब्रह्महत्या आदी सर्व पापांचा नाश या स्वामी पुष्करिणीमध्ये स्नान केल्यामुळे होतो. मग आता भगवान श्री हरी विष्णू अशा या तिरुमल पर्वतावर आले आणि लक्ष्मीला शोधू लागले. सगळ्या वृक्षवेलींना, झाडांना, पशुपक्ष्यांना विचारू लागले. काय विचारतायत? हे वृक्षा, हे पर्वता, गिरी गुहे, हे वायू हनुमत्पिता, विष्णु मी विरह ज्वरी पीडित हो, शिनलो बहुरुंडिता, पिंगुष्ठी चारुणी त्रिसुविपुलजा, वैकुंठ धामेश्वरी, लक्ष्मी पंकजवासिनी मम प्रिया, सांगा कुणा भेटली, सांगा कुणा भेटली. म्हणजे पहा, लक्ष्मीच्या विरहामध्ये भगवान इतके व्याकुळ झाले होते की ते पर्वतांना विचारू लागले, गिरी, गुहा, वृक्षवेली या सर्वांना विचारू लागले. जड चेतनाचं सुद्धा भगवंताला भान राहिलं नव्हतं. एका सरोवरामध्ये कमलपुष्प दिसलं की पुन्हा त्यांना लक्ष्मी, माझी लक्ष्मी, माझी लक्ष्मी अशी तिची आठवण यायला लागली. आणि आता विचार करा, आता आपल्या मनात हा विचार येणारच की भगवंतापासून काही लपून राहतं का? त्रैलोक्याचा राहता तो, त्याच्यापासून काय लपून राहिले आतापर्यंत? मग त्याला माहीत नसेल का लक्ष्मी माता ही कोल्हापूरला आहे म्हणून? देवांना माहीत होतं
सुद्धा भगवान कुठं शोधायला गेले माहिती? लक्ष्मीला आंध्र प्रदेशात शोधायला गेले. आंध्र प्रदेशामध्ये लक्ष्मी नव्हती, कोल्हापूरमध्ये होती, पण भगवान गेले आंध्र प्रदेशामध्ये. का? तर त्यांना दुसरं लग्न करायचं होतं. आता हे दुसरं लग्न का करायचं होतं त्याचं सुद्धा अतिशय सुंदर वर्णन आलेले शास्त्रामध्ये. आणि ही कुणाची इच्छा होती भगवंतानं दुसरं लग्न करावं हे सुद्धा याच्यामध्ये आलेलं. मग आता पुढं सगळं बघायचं आपल्याला. असो, इकडं वैकुंठामध्ये मात्र भगवान आहेत ना लक्ष्मी आहे. वैकुंठ एकदम सुना सुना झाला होता, शून्य झाला होता. जिथं लक्ष्मी नाही, नारायणी नाही, दोघंही नसतील तिथं काय असणार? सगळे देवता विचार करू लागले की आता भगवंताला आधी शोधावं लागेल, कारण वैकुंठ एकदम शून्य असं झालेलं आहे आणि देवतांना सुद्धा तिथं राहावंसं वाटत नव्हतं. मग सर्व देवतांनी विचार केला की आता आपण भगवंताला शोधावं लागेल, कारण सर्व देवतांना लक्ष्मी कुठं आहे हे माहीत होतं, पण भगवान विष्णू कुठं आहेत हे माहीत नव्हतं. आणि मग त्या सर्व देवतांनी ठरवलं की आता लक्ष्मीलाच विचारावं लागेल की भगवान व्यंकटेश कुठं आहेत, विष्णू भगवान कुठं स्थिर झालेले आहेत. कारण त्यांना वाटायचं की आपला नवरा कुठं जाऊ शकतो, कुठं कुठं राहू शकतो हे त्याच्या पत्नीला बरोबर माहीत असतं. म्हणून त्यांना वाटलं की दुसरं कुणाला माहीत नाही, पण लक्ष्मीला नक्कीच माहीत असणार आहे की भगवान कुठे गेलेले आहेत. म्हणून त्यांनी ठरवलं की आता आपण जाऊ आणि लक्ष्मीलाच विचारू की भगवंत कुठे आहे. आणि मग तेव्हापासून भगवान व्यंकटेशाला शोधण्यासाठी ठरल्याप्रमाणे सर्व देवता लक्ष्मी मातेकडे गेले आणि कोल्हापूरला मातेला नमस्कार केला. सर्व देव लक्ष्मी मातेला म्हणायला लागले, आई साहेब, तुम्ही गेल्यापासून वैकुंठामध्ये भगवान पण नाहीत आणि तुम्ही सुद्धा नाही, आणि आता भगवंताला आम्हाला शोधायचं आहे. तुम्हीच आम्हाला सांगा की भगवान कुठं सापडतील. तेव्हा मग लक्ष्मी माता म्हणाली, ठीक आहे, मग आपण एक काम करू नये, आपण सर्वजण मिळून भगवंताला शोधू. मी काय करते म्हणे, एक गोपालिकेचं रूप धारण करते. मग लक्ष्मी मातेनं सांगितलं की मी गोपालिकेचं रूप धारण करणार, म्हणजेच गवळणीचं, आणि ब्रह्मदेवानं गाय व्हायचं. ब्रह्मदेवाला गाय व्हायला सांगितलं आणि भगवान शंकराला त्या गायीचं वासरू व्हायला सांगितलं. मग काय, या तिघांचं असं ठरलं आणि माता म्हणाली, आपण तिघांनी मिळून या रूपामध्ये भगवंताला शोधायला जायचं. पण लक्षात ठेवा म्हणे, जेव्हा भगवान कुठं सापडतील किंवा आपल्याला समजेल की भगवान इथं आहेत, तेव्हा पुन्हा मात्र मी माझं कोल्हापूरमध्ये येऊन थांबणार आहे. आणि मग असंच ठरलं, सर्वजण निघाले. आता मग ठरल्याप्रमाणे जिथं चोल राजाचं शासन होतं त्या भूखंडावर लक्ष्मी माता एक गोपालिका, ब्रह्मदेव गाय, लक्ष्मी माता गोपालिका आणि शंकर भगवान वासरू या रूपामध्ये चोल राजाच्या शासनामध्ये आले. आणि चोल राजाच्या त्या शासनामध्ये भरपूर गायी होत्या आणि खूप सारे दूध त्या द्यायच्या. मग सगळं अगदी छान सुरू होतं. मग ब्रह्मदेव सुलक्षणा गाय होऊन आले होते. मग लक्ष्मी माता त्या सुलक्षणा गाईला चोल राजाच्या राजसभेमध्ये घेऊन आली आणि आल्यानंतर काय केलं, त्यांच्यासोबत ते वासरू सुद्धा होतं आणि राजाला सांगितलं की ही सुलक्षणा गाय अत्यंत चांगली आहे, आरोग्या बहुलपुष्टा, म्हणजे जी निरोगी आहे, दष्टपुष्ट आहे, भरपूर दूध देणारी आहे आणि खूप संतती होणारी ही गाय आहे. असं कारण ती सुलक्षणा गाय आहे असं तिनं चोल राजाला सांगितलं. मग अशी ही सुंदर गाय तुम्ही घ्या असं त्या गोपालिकेनं चोल राजाला सांगितलं. आणि मग चोल राजा ती गाय विकत घ्यायला तयार झाले. मग गोपालिकेनं म्हणजे लक्ष्मीनं त्या गायीला म्हणजेच ब्रह्मदेवाला सांगितलं की या सगळ्या प्रदेशामध्ये तुम्ही जायचं आणि चहूकडे फिरून भगवंताला शोधायचं. कारण कसं असतं, गायींना गुंगून समजतं की आपल्याजवळ कोण आहे, म्हणजे वासावरून कळतं की आपल्याजवळ कोण आलेलं आहे, ते गायीला समजतं. म्हणून लक्ष्मीनं सांगितलं ब्रह्मदेवाला की गायीच्या रूपामध्ये आता तुम्ही शोधायला सुरुवात करा. आणि गाव घराणेनं पश्यन्ति असं शास्त्र आहे. मग
म्हणजे गायीला सर्व वासावरून कळतं. ती गाय आणि ते वासरू इकडं तिकडं फिरू लागले, भगवंताला शोधू लागले आणि त्या गायीला सांभाळण्यासाठी राजानं एक गोपाळाची व्यवस्था केली होती. मग त्या गायीसोबत ते वासरू गोपाळ हे निघाले त्या राज्यामध्ये मुंगत पृथ्वीला. तेव्हा जाता जाता भगवान काही त्यांना सापडेच नाही. किती शोधलं तरी कुठंच त्या ब्रह्मदेवाला भगवान सापडलेच नाही. मग एके दिवशी काय झालं, त्यांना एका ठिकाणी तुळशीचा सुगंध आला आणि तुळशीचा सुगंध येऊ लागला. मग ती तुळशीच्या सुगंधाच्याच दिशेने ती गाय जायला लागली. कारण तिथं काय होतं, पुढं एक वारूळ होतं, वारूळ. आणि त्या तयार झालेल्या वारुळामध्ये गायीच्या लक्षात आलं की वास जो येतोय तुळशीचा तो या वारुळातूनच येतोय. म्हणून मग त्या गायरूपी ब्रह्मदेवाच्या लक्षात आल्यावर त्यांच्या लक्षात आलं की भगवानच या वारुळामध्ये बसलेले आहेत. म्हणून गायीनं आपल्या दुधाचा अभिषेक त्या वारुळावर करायला सुरुवात केली. अनेक वर्षांपासून भुकेले भगवान त्या वारुळामध्ये बसलेले होते. भगवंताला भूक लागलेली होती. म्हणून त्या गायीनं केलेल्या दुधाच्या धारेचा अभिषेकाला म्हणजे त्या दुधाला भगवंताने प्राशन केलं आणि भगवान संतुष्ट झाले. मग आता ती गाय रोज तिथे यायची आणि त्या वारुळावरच अभिषेक करायची. मग एके दिवशी राणीनं काय केलं, राणीला ही गाय माहीत नव्हती. मग राणीनं जेव्हा गायीला पाहिलं तेव्हा तिला वाटलं की आज काय करावं, आपणच ह्या गायीचं दोहन करावं, म्हणजे धार आपणच काढावी आज या गायीची, असं तिच्या मनात आलं. पहा, राणी असून धार काढायची तयारी होती. राणीला धार काढता येते म्हणल्यावर मग तिला काय काय येत असेल पहा. आपल्याला वाटतं आपल्याला सगळं येतं, आपल्याला काहीच येत नाही. आणि मग त्या चोल राजाच्या राणीला वाटलं किती सुंदर गाय आहे, आज आपण तिची धार काढावी असं तिच्या मनात आलं. आणि मग काय, ती राणी गायीची धार काढायला लागली. पण गाय दूधच देईना. आता दूध देणार कशी, गाय तर तिथं अभिषेक करून आलेली होती. मग राणीला वाटलं गाय दूध का देत नाही, दूध का देत नाही. तिने विचार करायला लागली. मग त्या गोपाळाला तिने बोलवून घेतलं आणि त्याला विचारायला लागली, काय रे म्हणे, गाय तू घेऊन जातोस ना चरायला, मग गायचं दूध कुठं गेलं, गाय दूध का देत नाही, तूच तर नाही ना पिऊन टाकलं दूध, का वाटून टाकलंस तू, असं ती त्याला म्हणायला लागली. मग गोपाळानं तिला असं सारखं वाटायला लागलं की गोपाळानंच गायचं दूध पिलं असेल. म्हणून राणीनं त्या गोपाळाला खूप रागावलं आणि मग गोपाळाला खूप वाईट वाटलं. मग आता दुसऱ्या दिवशी जेव्हा गाय रोजच्या प्रमाणे चरायला निघाली तेव्हा गोपाळानं सुद्धा तिच्या मागे जायचं ठरवलं. म्हणजे बघू तरी हिनं दुधाचं काय करते ते, तिचं दूध कुठं जातं, आता बघायलाच पाहिजे. मग रोजच्या प्रमाणे गाय त्या वारुळाच्या जवळ आली आणि वारुळाच्या जवळ येऊन बसली. त्या गायीनं भगवंतावर अभिषेक करायला सुरुवात केली. मग हे दृश्य त्या गोपाळाने पाहिले आणि म्हणे, रोज इथे ही गाय येते आणि या वारुळावर दुधाचा अभिषेक करते आणि तिच्यामुळे मला बोलणी बसतात. आज राणीने माझ्यावर आळ घेतला. म्हणून त्यानं काय केलं, त्या गोपाळानं एक कुऱ्हाड घेतली आणि त्या गायीला मारण्यासाठी भिडकावली आणि आपल्या भक्तावर वार होतोय हे भगवंताच्या लक्षात आलं आणि आपल्यावर अभिषेक करणाऱ्या गायीवर कुऱ्हाडीचा आघात बसेल म्हणून त्या गायीला कुऱ्हाड लागेल असं लक्षात आल्याबरोबर त्या वारुळातून श्रीनिवास भगवान सर्व शक्तिनिशी प्रकट झाले आणि 10 दिशांमध्ये तेज पसरलं, चौकडे शंखनाद व्हायला लागला. भगवान श्रीनिवासांनी त्या कुऱ्हाडीचा आघात आपल्या हनुवटीवर घेतला. आता काही शास्त्रांमध्ये डोक्यावर असं सांगितलेलं आहे आणि काही शास्त्रांमध्ये हनुवटीवर असं सांगितलेलं आहे. तर आमच्या शास्त्रामधून जे आलेलं आहे तर त्यामध्ये असं सांगितलंय की भगवंतानं कुऱ्हाडीचा वार त्यांच्या हनुवटी म्हणजे कुऱ्हाड हनुवटीला लागली आणि अतिशय खोलवर घाव लागल्यामुळे रक्त जायला लागलं. मग भगवंताच्या त्या घावामधून अतिशय जास्त रक्ताची धार लागली आणि ती पाताळापर्यंत रक्ताची धार गेली, पाताळापर्यंत असं वर्णन शास्त्रात आले. इतका मोठा घाव, इतका मोठा आघात भगवंतांनी भक्तासाठी घेतला, भक्ताला वाचवण्यासाठी स्वतःच्या शरीरावर त्यांनी घाव झेलला. असे भक्तवत्सल भगवान म्हणजे श्री व्यंकटेश भगवान आणि या
गाईला वाचवण्यासाठी भगवंतानं जो अवतार घेतला तो श्रीनिवास अवतार. मग भगवंतानी गाईला वाचवलं तर भविष्योत्तर पुराणकार असं म्हणतात की तुलसी दल मात्रेनं मामके नैव यम पुन्हा, म्हणजे अर्थात ज्यानं एक तुलसी दलानं जरी भगवंताला एक तुलसी दल जरी भगवंताला अर्पण केलं किंवा एखाद्यानं एखादा पाण्याचा घोट जरी भगवंताला श्रद्धा भक्तीनं अर्पण केला तर आयुष्यभर पहा आयुष्यभर त्या भक्ताचं रक्षण करण्याचं व्रत भगवंतानं घेतलेले. म्हणजे भगवंतासाठी श्रद्धेनं एक क्षण जरी आपण घालवला, भगवंताच्या श्रद्धेनं श्रद्धा आणि भक्तीमध्ये आपल्या जीवनातला आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातला एक क्षण आपण भगवंतासाठी दिला तर भगवंत त्याच्यासाठी आपल्याला किती कोट्यावधीनं फळ देतात. आणि भगवंताचं असं व्रत होतं म्हणून भगवंतानी हा घाव आपल्या स्वतःवर घेतला. मग सकृदेव प्रपन्नाय तवास्मी ती वाचते, म्हणजे जर कुणी चुकून जरी म्हणलं की देवा मी तुझाच आहे बरं, तर त्याला आयुष्यभर सांभाळण्याची जबाबदारी ही माझीच आहे असं भगवंत व्रत घेतात. म्हणून देवाचं नाव, देवाचं एक नाव काय आहे तर सुव्रत, हे सुद्धा भगवंताचं नाव आहे. सुष्ठु व्रतम यस्य सहा, म्हणजे ज्याचं चांगलं व्रत आहे त्याला सुव्रत म्हणतात. आणि सकृदेव प्रपन्नाय तवास्मी इति च वाचते अभयं सर्वभूतेभ्यो ददाममेत व्रतं मम, म्हणजे हे माझं सर्वांना अभय देण्याचं व्रत आहे. पण तुलसीदल मला अर्पण करणारा कोण असला पाहिजे? पहा, मामक म्हणजे तो माझा असला पाहिजे. भगवान म्हणतात अहंकार सोडून जो श्रद्धा आणि भक्ती युक्त असतो, जो माझा भक्त असतो त्यानं मला तुलसीदल अर्पण करावं. कारण तुमच्या मनामध्ये श्रद्धा नाही, भक्ती नाही, त्या भगवंतावर विश्वास नाही. त्यानं केलं म्हणून मी करतो, त्यानं केलं म्हणून मी करतो. आता एकांतात जर तुम्हाला कोणी विचारलं की खरंच का भगवान आहेत का, तुम्ही पाहिले का भगवान? नाही बाबा, आपण तर कधी पाहिले नाही. तर सगळे म्हणतात मग असतील भगवान, श्रद्धा ठेवायला काय हरकत आहे? असं चालत नाही देवापाशी, असं चालत नाही. विश्वास पाहिजे, तो आहे आहे आणि आहे, आणि तो आहे म्हणूनच आपण आहोत. हा विश्वास शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मनामध्ये स्थिर राहिला पाहिजे. तरच भगवंत आपलं कायम रक्षण करतात. आणि त्याची अपेक्षा काय चुकीची आहे का? आता त्यानंच आपल्याला इथं पाठवलं म्हणल्यावर मग आपण त्याच्यावर विश्वास ठेवायलाच पाहिजे ना. आपण ज्या गोष्टी शाश्वत नाहीत, ज्या गोष्टी नश्वर आहेत त्यावर मात्र डोळे झाकून विश्वास ठेवतो. ज्या गोष्टी आपल्याला माहीतच नाहीत की खरंच हे आहे की नाही, त्या मात्र नश्वर गोष्टींवर आपण अगदी डोळे झाकून विश्वास ठेवतो. परंतु जे शाश्वत आहे, जे सत्य आहे, आणि सगळ्या जगामध्ये सगळ्या युगामध्ये काय सत्य आहे, काय शाश्वत आहे, आदि अनादि काय आहे तर फक्त आणि फक्त सच्चिदानंद भगवान आणि भगवंताशिवाय कोणीही नाही. सगळ्या ग्रंथामध्ये हेच सांगितले, गीतेमध्ये तेच, भागवतामध्ये तेच, व्यंकटेश कथेमध्ये तेच, प्रत्येक ग्रंथामध्ये हेच सांगितले की कोणीही नसलं तरी मीच आहे. आणि ही सगळी सृष्टी जेव्हा नाहीशी होईल तेव्हाही मीच असतो, आणि सृष्टी उत्पत्ती करायच्या आधी मीच, नंतरही मीच, आणि एकमेव मीच आहे. त्यामुळं आपल्या ही गोष्ट कायम लक्षात राहायला पाहिजे. परंतु कसं असतं, माणूस जेव्हा अहंकारमय होतो, जेव्हा आपल्यामध्ये षड्रिपू आलेले असतात, कोणते काम, क्रोध, लोभ, मोह, माया, अहंकार, स्वार्थ, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या अंतःकरणावर साठलेल्या असतात तेव्हा आपल्याला देव कळत नाही, देव कळूच शकत नाही. कारण त्याच्यासाठी आपलं हृदय, आपलं अंतःकरण स्वच्छ व्हायला पाहिजे. आता तुम्ही मला सांगा, एखादा आरसा आहे आपल्या घरामध्ये, त्या आरशावर जर एवढी मोठी धूळ साठलेली असेल आणि आपण एकदम नटून थटून सुंदर होऊन त्या आरशासमोर जाऊन उभे राहिलो तर आपल्याला आपलं प्रतिबिंब त्या आरशामध्ये दिसेल का? नाही दिसणार, कारण तो आरसा स्वच्छच नाही ना. तसंच आहे आपल्या
अशा कथा, असे हरिगुण आपण श्रवण केले पाहिजे. भागवतामध्ये सांगितले भक्तीचे 9 विध प्रकार सांगितले. त्यामध्ये श्रवण भक्ती ही सर्वात श्रेष्ठ सांगितली. कारण जे तुम्ही श्रवण करून आपल्या मनामध्ये साठवू शकता तेवढं लवकर दुसऱ्या कशाला आपल्याला लक्षात बसत नाही. कुठलीही गोष्ट आपण श्रवण करून लवकर लक्षात घेऊ शकतो. पण भगवंताच्या कथा आणि पुराण शास्त्र हे जर आपल्याला ऐकायचे असतील ना तर ते असे ऐकून चालत नाही बरं. आपल्याला कशा ऐकावं लागतात, सर्वांचे कान करून आपल्याला भगवत कथा ऐकावी लागते. म्हणजे ती आपल्या कानातून आपल्या हृदयापर्यंत, हृदयापासून आपल्या बुद्धी आणि अंतःकरणापर्यंत पोहोचली पाहिजे. असं आपण आपलं मन अंतःकरण शुद्ध करून भगवंताच्या कथा ऐकल्या पाहिजे असं भगवान सांगतात. आणि आपण याचा खरोखरच लाभ घ्यायला पाहिजे. असो, आता पुढं हे पाहून आता भगवान व्यंकटेशाच्या हनुवटीवर घाव लागलेला पाहून तो गोपाळ घाबरला. त्याला वाटलं आता काय करते, मला शिक्षा होईल, म्हणून तो तिथंच मूर्छित पडला. आणि मग ही जी गाय होती ब्रह्मदेव ते चोलराजाकडे गेले गाय, आणि चोलराजाच्या समोर जाऊन गडबडा लोळायला लागले. आणि गडबडा लोळून तिला काहीतरी सांगायचंय असं चोलराजाच्या लक्षात आलं. मग चोलराजा म्हणाले नक्कीच काहीतरी घडलंय, म्हणूनच ही गाय अशी गडबडा लोळत आहे. म्हणून ते त्या गायीच्या मागे मागे चोलराजा जायला लागले. मग गाय चोलराजाला त्या जागेवर घेऊन आली जिथे भगवान व्यंकटेश जखमी होऊन पडले होते, बसलेले होते आणि त्यांचं रक्त वाहत होतं. मग जेव्हा चोलराजा तिथं आला तेव्हा भगवंतानं चोलराजाला पाहिल्याबरोबर भगवान संतापले. कुणावर? चोलराजावर. कारण भगवान म्हणतात पापिष्ठोसी दुराचार राज्यकर्म मदोन्नतः अनाथम भक्तिहीनमाम दारिद्र्यवण चरितम. म्हणजे भगवान म्हणतात माझ्यासारख्यावर तू या गोपाळाला आक्रमण करायला पाठवतोस, आक्रमण करायला लावलंस. मी तुला शाप देतो म्हणे की पिशाचो भव दुर्बुद्धे, म्हणजे तू पिशाच्य योनीला जाशील असा शाप त्या चोलराजाला भगवंतानं दिला. मग आता तुम्ही सांगा या चोलराजाची काही चूक नव्हती विचारायची. मग चोलराजा म्हणायला लागला भगवन यामध्ये माझा काहीच दोष नाही. त्यांनी देवाचे पाय धरले आणि सांगू लागला देवा यात माझा अपराध काय आहे, या गोपाळाने तुम्हाला मारलं आणि ही गाय माझ्याकडे आली आणि त्या गायीच्या मागे मागे मी आलो होतो आणि देवा तुमची ही अवस्था पाहिली मी. पण तेव्हा भगवंतांनी सांगितलं की प्रजेचं पाप हे राजाला भोगावं लागतं. म्हणजे प्रजा पाप करून प्रजेनं जे पाप केलेलं असतं ते राजाला सुद्धा भोगावं लागतं असं भगवंतांनी सांगितलं. म्हणून मी तुला शाप दिलाय. मग आता या शापामधून मुक्तता कशी व्हायची? मग माझ्या लग्नामध्ये भगवान सांगतायत चोलराजाला माझ्या लग्नामध्ये मी विशिष्ट प्रकारचा मुकुट घातलेला तू जेव्हा पाहशील तेव्हा तुझी या शापामधून मुक्तता होईल असं चोलराजाला भगवंतांनी सांगितलं. मग भगवान बालाजी श्री व्यंकटेशाचा मुकुट आपण पाहतो ना विशिष्ट प्रकारचा असतो मुकुट. इतर देवांचा मुकुट वेगळा असतो पण व्यंकटेश भगवंताचा मुकुट हा वेगळ्या आकाराचा असतो. आणि मग चोलराजा पिशाच्य योनीला गेला आणि तो गोपाळ शुद्धीवर आला. मग तेव्हा त्यालाही भगवंतानं शाप दिला मी शिलारूप धारण करूस तर तू अंध राहशील. म्हणजे भगवान म्हणतात की जोपर्यंत मी शिलारूप धारण करत नाही तोपर्यंत तू अंध राहशील, तुझ्या डोळ्याला काहीही दिसणार नाही असा शाप त्यांनी त्या गोपाळाला दिला. आणि जेव्हा मी मूर्त रूपात प्रकट होईल तेव्हाच तुला दृष्टी प्राप्त होईल. मग आता त्या जखमेवर औषध लावावं लागेल कारण रक्त वाहतच होतं. भगवान वनामध्ये एकटेच फिरू लागले. फिरता फिरता बृहस्पतींची भगवंताशी भेट झाली आणि तेव्हा बृहस्पतींनी भगवंताला सांगितलं की औदुंबराच्या रसामध्ये कापूर मिसळून तो जर जखमेवर लावला तर तुमची जखम बरी होईल असं देवांचे गुरु बृहस्पती यांनी
असं सांगितलं। मग भगवंतांनी औदुंबराच्या रसामध्ये कापूर मिसळून त्या जखमेवर लावला। मग आता भगवान पुढे निघाले। पुढं काय झालं पहा, जाता जाता एक मोठा वृक्ष भगवंताला दिसला आणि त्या वृक्षाखाली वराह भगवान तिथं बसलेले होते। याच्यामध्ये बराचसा भाग या कथेमध्ये भागवतामधला आहे बघा, आपल्याला हे माहिती नसतं कधी कधी। आता वराह भगवंताची कथा आपण भागवतामध्ये ऐकतो, तर वराह भगवान एका वृक्षाखाली बसलेले होते आणि भगवंताला पाहिल्याबरोबर वराह भगवंतांनी नमस्कार केला। आणि वराह भगवान म्हणजे भगवंताचंच एक रूप आहे। त्यांना नमस्कार करून वराह भगवान म्हणायला लागले। आता हे पूर्वी वैकुंठाचे जय विजय नावाचे द्वारपाल होते। आता ही कथा आहे वराह भगवंताची। तर वराह भगवंताचं इथं आगमन कसं झालं, ते इथं कसे काय स्थिर झाले आणि त्यांची आणि व्यंकटेशाची भेट कशी झाली, ही कथा पुढे आहे। जय विजय नावाचे 2 द्वारपाल होते आणि त्यांना सहकारिकांनी शाप दिला होता की 3 जन्म तुम्हाला असुर योनीला जावं लागेल। आणि मग त्या शापामुळे जय विजय एका जन्मामध्ये हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष, दुसऱ्या जन्मामध्ये रावण आणि कुंभकर्ण आणि तिसऱ्या जन्मामध्ये शिशुपाल आणि दंतवक्र या नावाने जन्माला आले होते असुर योनीमध्ये। आणि मग त्यापैकी जो हिरण्याक्ष होता त्याचा वध वराह भगवंतांनी केलेला होता। कारण या हिरण्याक्षानं काय केलं होतं, तर पृथ्वी रसातळाला नेऊन ठेवली होती आणि ती पृथ्वी रसातळाला नेलेली पृथ्वी आणण्यासाठी वराह भगवंतांनी, भगवान विष्णूंनी वराह भगवंताचा अवतार घेतला आणि या हिरण्याक्षाचा वध केला। आणि तेव्हा वराह भगवान कसे प्रकट झाले होते, तर ब्रह्मदेवाच्या नासिकेमधून अंगठ्या एवढे वराह भगवान प्रकट झाले होते आणि त्यांनी हिरण्याक्षासोबत युद्ध करून रसातळाला गेलेली पृथ्वी पुन्हा जागेवर स्थापित केली होती। मग असे हे वराह स्वामी तिथं एका झाडाखाली बसलेले होते। मग आता दोघं एकच असून सुद्धा भिन्न होते, आहेत दोघं एकच पण अवतार दोघांचे वेगळे वेगळे होते। मग वराह भगवंतांनी विचारलं, प्रभू तुमचं इथं येण्याचं काय कारण होतं, इथं कसे काय आला तुम्ही? तेव्हा भगवान व्यंकटेशांनी सर्व हकीकत सांगितली। काय पहिल्यापासून घडलं होतं, कुणी परीक्षा घेतली, भृगुऋषीने लाथ मारली, लक्ष्मी निघून गेली, मी मग आता मला करमत नाही, मग मी लक्ष्मीला शोधायला निघालो, आता तुम्ही मला आता घर नाही, दार नाही, काही नाही, त्यात पुन्हा मला ही जखम होऊन बसली, असं सगळं सांगितलं व्यंकटेश भगवंतांनी वराह भगवंताला। मग आता माझ्याकडे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे राहायला जागा नाही आणि माझ्याकडे काहीच नाही, म्हणून आता हे वराह भगवंता तुम्हाला राहायला जागा देऊ। पहा, भगवान वराह भगवंताला जागा मागतात। कशामुळे मागतात, कारण पृथ्वी कुणी स्थापित केली होती, वराह भगवंता, मग तो पृथ्वीचा मालक झाला। म्हणून मग भगवंत म्हणाले की तू मला 100 गज भूमी दे। मग वराह भगवंत म्हणाले की काही हरकत नाही म्हणे, मी देतो म्हणे, पण मलाही कुणी काही दिल्याशिवाय मी देत नसतो म्हणे, त्याच्या बदल्यात तुम्ही मला काय देणार, मी तुम्हाला 100 गज धरती देणार आहे, पण तुम्ही त्याच्या बदल्यात मला काहीतरी द्यावं लागेल, असं वराह भगवान म्हणाले। मग भगवान म्हणाले काय हवं असेल ते मागून घे, मी तरी कुठं नाही म्हणतोय, मी तर द्यायलाच आलेलो आहे, त्याच्यामुळं मग तुला काय हवं आहे ते तू सांग म्हणे, मी देतो। मग वराह भगवंताने भगवान व्यंकटेशाकडे 3 वरदान मागून घेतले। आता हे सगळ्याला माहीत असून सुद्धा, बऱ्याच जणांना माहीत असतं, पण तरी सुद्धा आपण जेव्हा तिरुपतीला जातो तेव्हा वेळेअभावी म्हणा किंवा काही कारणामुळे म्हणा, पण अशा पद्धतीने तीर्थयात्रा करत नाही। तिरुपतीला आपण गेल्यावर अशा प्रकारे दर्शन करत नाही, हे पुढे सांगितलेले, हे किती महत्त्वाचं आहे हे लक्ष देऊन ऐका। वराह भगवंताने विचारलं, प्रथम सांगितलं की मला हे 3 वरदान द्या। कोणतं? प्रथम दर्शन, म्हणजे भगवंताच्या अगोदरचं बरं का, व्यंकटेश भगवंताच्या अगोदर वराह स्वामींचं दर्शन हे पहिलं वरदान। दुसरं म्हणजे माझी पूजा आणि तिसरं म्हणजे मला नैवेद्य अर्पण करावा येणाऱ्या भक्तांनी, म्हणजे जे जे भक्त तुमच्या दर्शनाला येतील त्या भक्तांनी अगोदर वराह भगवंताचं दर्शन घ्यावं, त्यांची पूजा करावी
त्यांना नैवेद्य अर्पण करावा आणि मग त्यानंतर भगवान श्री हरी व्यंकटेशाचं दर्शन घ्यावं असं वराह भगवंतांनी वरदान मागून घेतलं. आणि तेव्हापासूनच नियम ठरला की जेव्हा तिरुपतीला गेल्याच्या नंतर प्रथम तिरुमल पर्वतावर स्वामी पुष्करणीवर स्नान करावं, त्यानंतर वराह स्वामीचं दर्शन घ्यावं आणि मग तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जावं आणि तिथून नंतर आजूबाजूच्या सर्व देवतांचं अगदी आदराने दर्शन घ्यावं आणि तीर्थाचं दर्शन घेऊन मगच खाली पद्मावती माता आणि गोविंदराजाचं दर्शन घ्यावं असं व्यवस्थित पद्धतीनं शास्त्रामध्ये सांगितलं. आणि शेवटी कोल्हापूरच्या लक्ष्मी मातेचं दर्शन घेतल्याशिवाय या सर्व दर्शनांचं फल आपल्याला लाभत नाही. शेवटी आपल्याला कोल्हापूरच्या लक्ष्मी मातेचं दर्शन घ्यायला जायलाच पाहिजे. आपण काय करतो, गडबडीमध्ये फक्त जातो डायरेक्ट तिरुपती बालाजी व्यंकटेशा व्यंकटरमणा गोविंदा म्हणायचं, आपलं गडबडीमध्ये तिथलं एक दर्शन घेतलं की आपल्याला वाटतं झाली आपली यात्रा सफल, डायरेक्ट निघालो घरी. पण त्याचं पुण्य भेटत नाही, कारण साक्षात भगवंतानं तसं सांगितलं तुम्ही इतर ठिकाणी फिरायला जा पण तिथं गेल्यावर फक्त दर्शनासाठीच जा. तिथली जे जे ठरलेली दर्शनं आहेत करायलाच पाहिजेत ते करा, तरच तुम्हाला त्याचं पुण्य मिळेल. कारण सोपं नाही हो, आपण जातो एवढ्या लांबून जातो पण आपल्याला दर्शन सुद्धा घ्यायला तिथे मिळत नाही व्यवस्थित आणि तेही जर आपल्याला लाभकारक नसेल तर त्याचा काय उपयोग. त्याच्यामुळं अगदी शास्त्रामध्ये जसं सांगितलेलं आहे तशा पद्धतीने आपण करण्याचा प्रयत्न करावा. मग वराह स्वामींनी स्कंद पुराणामध्ये एक मंत्र सांगितला, ओम नमः श्री वराहाय धरणी उद्धरणाय स्वाहा. हा मंत्र जर भूमी किंवा जागा घ्यायची असेल किंवा जमिनीबद्दलच्या काही अडचणी असतील तर या मंत्राचं अनुष्ठान केल्यावर आपली इच्छा पूर्ण होते. म्हणून हा मंत्र वराह भगवंतांनी सांगितला. फक्त एकच आहे की हा मंत्र, या मंत्राचं अनुष्ठान करताना भगवान विष्णूची मूर्ती समोर ठेवून या मंत्राचं अनुष्ठान करावं असं वराह भगवंतांनी सांगितलं. मग आता जी जागा आता वराह भगवंतानं भगवान व्यंकटेश श्रीनिवासाला जागा दिली, वराह स्वामी यांनी सांगितलं, देवा एक स्त्री तुझी वाट पाहत आहे म्हणे, अनेक युगांपासून ती तुझी वाट पाहत आहे. तर ती स्त्री कोण आहे तर बकुला माता, आणि तिची मी आता तुला भेट घालून देणार आहे. ती तुझी आई असेल, कारण बकुला माता ही कोण होती माहिती आहे का, पूर्वजन्मीची यशोदा माता म्हणजेच ही बकुला माता. म्हणून तिनं जन्म कशासाठी घेतलाय तर फक्त तुझ्या दर्शनासाठी, आणि ती कित्येक युग तुझी वाट पाहत आहे. मग म्हणजेच रूप धारण केलं भगवान व्यंकटेशाच्या सेवेसाठी, आणि आता भगवंताची आणि बकुला मातेची भेट कशी झाली ते आपण पाहू. बुझली? एक भजन व्यंकटरमणा गोविंदा जगन्नाथ तुम जग के पालनहारी, जग के पालनहारी लक्ष्मीनाथ तुम. व्यंकटरमणा गोविंदा जगन्नाथ तुम जग के पालनहारी, जग के पालनहारी लक्ष्मीनाथ तुम. तेरे चरणों में अर्पण किया है ये मन, तेरे चरणों में अर्पण किया है ये मन. तेरे चरणों में, तेरे चरणों में अर्पण किया है ये मन. व्यंकटरमणा गोविंदा
के पालनहारी, जग के पालनहारी लक्ष्मीनाथ तुम। ओ वेंकटरमणा गोविंदा जगन्नाथ तुम। जग के पालनहारी, जग के पालनहारी लक्ष्मीनाथ तुम। वेंकटाचल पर्वत पे तेरा वास है, वेंकटाचल पर्वत पे तेरा वास है। मोहिनी मूरत तेरी खास है, मोहिनी मूरत तेरी खास है। हे शेषाचल, ओ हे शेषाचल भक्तों को देना आशीर्वाद तुम। जग के पालनहारी, जग के पालनहारी लक्ष्मीनाथ तुम। ओ वेंकटरमणा गोविंदा जगन्नाथ तुम। जग के पालनहारी, जग के पालनहारी लक्ष्मीनाथ तुम। तेरे दर पे आए हम झोली लेके, तेरे दर पे आए हम झोली लेके। धन्य हो जाए जीवन दर्शन पाके, हो धन्य हो जाए तेरे दर्शन पाके। यो धन के राजा, हो धन के राजा करना धन की बौछार तुम। जग के पालनहारी, जग के पालनहारी लक्ष्मीनाथ तुम। ओ वेंकटरमणा गोविंदा जगन्नाथ तुम। जग के पालनहारी, जग के पालनहारी लक्ष्मीनाथ तुम। जग के पालनहारी लक्ष्मीनाथ तुम। वेंकटरमणा गोविंदा, गिरिबालाजी गोविंदा गोविंदा। हे भजन मी स्वतः रचलेलं होतं, भगवंताला अर्पण करण्यासाठी स्वतः रचलेलं भजन होतं। आता आता भगवान व्यंकटेशाच्या भक्तीचे 8 प्रकार स्कंद पुराणामध्ये सांगितले। आता भगवान व्यंकटेशाच्या भक्तीचे प्रकार आपण पाहणार आहोत। स्कंद पुराणामध्ये भक्तीचे 8 प्रकार सांगितलेले। आता कशा कशा प्रकारे भगवान व्यंकटेशाची भक्ती आपण केली पाहिजे तर पहा। तर भक्तजन वात्सल्यम म्हणजे भगवान व्यंकटेशाच्या भक्तीचा पहिला मार्ग आहे की जे व्यंकटेशाचे भक्त असतील त्यांच्या ठिकाणी वात्सल्य भावना असणं, वात्सल्य भावना असणं। दुसरी म्हणजे तत्पूजा परितोषणम म्हणजे भगवान व्यंकटेशाचं कोणी दर्शन करून आलं असेल तर त्या भक्ताचे म्हणजे भगवंताच्या भक्ताचे पूजन आपण केले पाहिजे। म्हणजे एखादा व्यक्ती व्यंकटेशाचं दर्शन करून आलेला असेल, तिरुपतीला जाऊन आलेला असेल तर त्याचं आपण दर्शन केलं पाहिजे। त्याचबरोबर भगवंताच्या भक्ताचे पाय धरले पाहिजे। ती सेवाभाव भक्त सेवा करते, म्हणून तर भगवंताच्या भक्ताचे पूजन करावे असे शास्त्र सांगतात। आणि इंद्रद्युम्न राजाची कथा येते। तो काय करायचा, नित्य नियमांप्रमाणे देवाची पूजा करायचा। म्हणजे देवाच्या पूजेला बसला आणि तो पूजेला बसलेला असताना तिथं अगस्त्य ऋषी यांचं आगमन झालं आणि द्वारपालांनी सांगितलं राजाला की अगस्त्य ऋषी आलेले आहेत तुमच्या दर्शनासाठी। तेव्हा इंद्रद्युम्न राजा म्हणाला मी पूजा करत आहे देवाची, तेव्हा तुम्ही ऋषींना थोडा वेळ बसायला सांगा। मग पूजा झाली की मी येतो। मग राजाचा निरोप घेऊन द्वारपाल अगस्त्य ऋषींकडे गेले आणि मग हे ऐकून अगस्त्य ऋषी संतापले, कारण नियम असा आहे, पहा आज तर भक्तीचा नियम आहे। नियम असा आहे की करिता देवार्चन घरा आले संत सज्जन, देव
परते संत पूजावे आरते. म्हणजे जर आपण देवाची पूजा करत असताना एखादे संत महात्मे आपल्या घरी आले तर आपण देव बाजूला सारून अगोदर त्यांचं स्वागत करावं, त्यांची पाद्यपूजा करावी असं शास्त्र सांगतं. म्हणजे देवाची पूजा करताना जर संत आले त्यांची पूजा करावी. मग त्या इंद्रद्युम्नाला तू हत्ती होशील म्हणे, तू मला माझा अपमान केलास त्यामुळं तू पुढच्या जन्मी हत्तीच्या योनीला जाशील आणि तोच हत्ती गजेंद्र म्हणून जन्माला आला. याचं चरित्र भागवतामध्ये येतं, गजेंद्र मोक्षाचं चरित्र. आणि आता ते सुद्धा थोडक्यामध्ये सांगितलेले शास्त्रामध्ये. तर तो गजेंद्र म्हणून जन्माला आला आणि मग त्या एका सरोवरामध्ये स्नान करायला लागला. स्नान करत असताना जलक्रीडा करत असताना त्या मगरीने त्या गजेंद्राचे पाय धरले आणि मग श्रीहरीचा भगवंताचा धावा तो गजेंद्र करायला लागला. आणि मग भगवान श्रीहरीनं अगोदर मगरीचा उद्धार केला कारण त्यानं भक्ताचे पाय धरले होते आणि मग गजेंद्राचा उद्धार केला. अशी कथा विस्तारामध्ये भागवतात येते. आणि गजेंद्राचं संरक्षण करण्यासाठी भगवान येतात. भगवंताच्या भक्ताच्या पूजनामध्ये आनंद मानणे हा व्यंकटेशाच्या भक्तीचा दुसरा प्रकार सांगितला. म्हणजे भगवंताची भक्ती करणारे जे असतात त्यांच्या पूजनामध्ये भक्तीचा दुसरा प्रकार आहे असं शास्त्र सांगतं. स्वयंतः पूजनम भक्त्या म्हणजे भगवंताची सुद्धा अतिशय श्रद्धा आणि भक्तीनं भक्ती करावी. नुसतं एखादं घरातलं काम करणं भाग आहे तसंच रोजचं काम आहे म्हणून तसं समजून भगवंताची पूजा करू नये. ती देवाची पूजा आहे पण आपण आपल्यामध्ये एवढी कामं असतात की देवपूजा व्यवस्थित करायला सुद्धा आपल्याला वेळ नसतो. मग भगवंत असं सांगतात की जे लोक माझी श्रद्धा आणि भक्तीनं पूजा करतात तो सुद्धा माझ्या भक्तीचा एक प्रकार आहे. म्हणून देवाचा कोप होऊ नये म्हणून उगा कशी तरी उलटून टाकायची म्हणून देवाची पूजा करू नये असं शास्त्र सांगतं. यथा देहे तथा देवे म्हणजे जे जे आपल्याला लागतं ते सर्व देवाला आपण अर्पण केलं पाहिजे. म्हणजे आपल्या मनुष्य देहाला ज्या काही गोष्टी लागतात त्या सर्व गोष्टी आपण देवाला अर्पण केल्या पाहिजे. काही नियम आहेत ते पहा. जर आपण देवाला वाहण्यासाठी फुलं आणि फुलाला एखादा केस लागलेला असेल तर ती फुलं भगवंताला चालत नाही. दुसरा नियम आहे आपण घेतलेली फुलं आपल्या ओंजळीतून दुसऱ्याच्या ओंजळीत दिलेली फुलं भगवंताला चालत नाही. आपण गडबडीमध्ये काय करतो, आपण आपल्याच ओंजळीतली फुलं दुसऱ्याच्या ओंजळीत देतो, मग ती फुलं भगवंताला चालत नाही असं शास्त्र सांगतं. त्याचबरोबर तदर्थे देह चेष्टितम म्हणजे भगवंताच्या सेवेसाठी देह झिजवावा. आणि वाणीनं भगवंताचं गुणगान करणं. कानाने म्हणजे सर्वांगाचे कान करून भगवत गुणगान श्रवण करणं. डोळ्यांनी भगवंताचं श्रद्धायुक्त दर्शन करणं आणि हाताने देवाची सेवा करावी. पाय देवाच्या द्वारी जावे. शरीर हा देव भगवंताच्या सेवेमध्ये आपण झिजवावा, स्मरण करावं. मग स्मरण म्हणजे काय? आता बऱ्याच जणांना स्मरण आणि जप यामधलाही फरक माहीत नसतो. तर प्रयत्नचित्त व्यापारा स्मरणम म्हणजे स्मरणाचे काही प्रकार आहेत. आता कोणते प्रकार? तर बोधजन्य स्मरण म्हणजे सत्य असत्य, सत्य सत्य आणि सत्य. म्हणजे देवा तू त्रिवार सत्य आहेस. आणि जेव्हा आपल्या मनाला अंतःकरणाला प्रचिती येते की ब्रह्मसत्य जगत मिथ्या म्हणजे फक्त देव सत्य बाकी सर्व मिथ्या आहे, देवाशिवाय काही खरं नाही, असा जेव्हा आपल्या मनाला बोध होतो त्याला बोधजन्य स्मरण म्हणतात. मग बोधजन्य स्मरण म्हणजे देवांशी संबंध जोडणे. आता उदाहरणार्थ त्वमेव माता च पिता त्वमेव असा आपण संबंध जोडतो. लग्नात मुलीला आपण रंगणात देतो. कशासाठी देतो रंगणात? लड्डू गोपाळ आपण आपल्या मुलीला लग्नामध्ये देतो. तो कशासाठी देतो? तर आपण तुम्ही म्हणाल की बाळकृष्ण म्हणजे मूल व्हावं म्हणून, वंशवृद्धी व्हावं म्हणून यासाठी आपण देतो. पण फक्त एवढ्यासाठी दिला जात नाही भगवान श्रीकृष्ण मुलीसोबत. तर आता
नवीन घरामध्ये, तुझ्या त्या नवीन संसारामध्ये हे भगवान तुझ्या सोबत आहेत आणि त्यांना तू तुझा सखा मान. तू त्यांच्याशी नातं जोड. तुझं सुख दुःख आनंद हे सर्व तू त्या भगवंताला सांग. कारण आता तुझी आई, तुझे वडील आणि तुझा सखा हे सर्व काही हा भगवान श्रीकृष्ण आहे असं सांगून मुलीला तो रंगनाथ म्हणजे भगवान श्रीकृष्ण आईनं दिला पाहिजे. पण आता या रूढी परंपरा फक्त दिखाण्यासाठीच राहिलेल्या आहेत. देतात म्हणून देतात, पण त्याच्या मागचं शास्त्र काय आहे? फक्त वंशवृद्धी नाही, तर आपण ज्या परिवारामध्ये जाणार आहोत तिथल्यांना आपण आपलंसं करून घेता यावं आपल्याला आणि तिथं होणारे दुःख त्रास सहन करण्यासाठी भगवंतांना आपल्याला शक्ती द्यावी. म्हणून ह्या भगवंतासोबत आपण आपलं एक नातं जोडावं म्हणून हा श्रीकृष्ण दिला जातो. आणि सुखदुःखात सहभागी करून घे असं त्या मुलीला सांगावं. अशा संबंधाने होणारे स्मरण म्हणजे संबंधजन्य स्मरण. याला संबंधजन्य स्मरण म्हणतात. मग आता क्रियाजन्य स्मरण म्हणजे भगवंतासाठी एखादी क्रिया करणं. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर भगवंतासाठी तुळशी तोडणं, मंजूळ किंवा तुळशीदल काढणं हे कार्य करताना सतत आपल्या मनात भाव असतो. कोणता? देवासाठी तुळस तोडत आहे, देवासाठी फुलं जमा करत आहे, मी हे कार्य देवासाठी करतोय म्हणजे क्रियाजन्य स्मरण. मग ही प्रत्येक वेळी भगवंतासाठी जी क्रिया आपण करतो तेव्हा आपल्या मनामध्ये काय असतो? भगवंतासाठी भाव असतो. त्याला काय म्हणतात? तर क्रियाजन्य कर्म. आणि शास्त्र असं सांगतं की दुपारी 12 वाजता तुळस तोडू नये. आता हे शास्त्रात आलंय म्हणून सांगण्यात येतंय बरं का. बऱ्याच जणांना माहितीही असेल, परंतु आमचं कर्तव्य असतं ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सांगायला हव्यात. मग शास्त्र असं सांगतं की दुपारी 12 वाजता तुळस तोडू नये. तोडली तर काय होतं ते पहा. तर म्हणे भगवान विष्णूच्या शिरच्छेद केल्याचं पातक लागतं. आता ह्या गोष्टी नवीन मुलींना माहीत नसतात आणि आजकाल घरातल्या वृद्धांचं कुणी ऐकत नाही असं बऱ्याच घरांमध्ये असतं. त्याच्यामुळं कमीत कमी ह्या अशा वातावरणामध्ये काही गोष्टी जर आपल्या कानावर पडल्या तर त्या आपोआपच आपल्या अंतःकरणात असतात. मग दोष लागण्यापेक्षा आपण असं नाही केलं तर बरं. त्यामुळं हे सांगण्याचं कारण असतं. तर बोधजन्य स्मरण, संबंधजन्य स्मरण आणि क्रियाजन्य स्मरण जेव्हा आपण करतो तेव्हा भगवंताचं सतत स्मरण आपल्याला व्हायला लागतं. आणि म्हणून श्रीनिवासस्य देवस्य स्मरणं सततं तथा, अर्थात स्मरण हे कधी कधी नाही तर ते सतत 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 व्हावं. त्यामध्ये सातत्य असावं लागतं असं शास्त्र सांगतं. मग भगवान व्यंकटेशाच्या भक्तीचा 8वा प्रकार म्हणजे व्यंकटाद्री निवासतमं आश्रित्य रूपये जीवनम. म्हणजे भगवान व्यंकटेशाचं तीर्थ म्हणजे तिरुपती इथे जाऊन निवास करणं ही सुद्धा एक प्रकारची भक्तीच आहे असं सांगितलं. म्हणजे नुसतं देवाचं नाव आणि टूरला किंवा फिरायला जाणं, एन्जॉय करणं हे नाही, तर श्रद्धायुक्त भगवंताच्या दर्शनासाठी अंतःकरणमय होऊन आपण तिथं निवास केला पाहिजे आणि भगवान व्यंकटेशाची सेवा केली पाहिजे. हे सुद्धा शास्त्रामध्ये सांगितलं. कारण त्यामुळे काय होतं, मनामध्ये ओढ निर्माण होऊन दर्शनाला जाणं, निवास करणं आणि त्याचं कधी दर्शन होईल अशी ओढ मनाला लागते, जे आत्ताच आपण या भजनामध्ये पाहिलं. श्रद्धा म्हणजे शतनाम सत्यम दधाती ययाम श्रद्धा. म्हणजे जी मानवाला सत्यापर्यंत नेऊन ठेवते, सत्यापर्यंत पोहोचवते आणि ती असते श्रद्धा. म्हणून अशी श्रद्धा धारण करून भक्ती करणं आणि स्वार्थासाठी जी यात्रा केली जाते आणि नाव भगवंताचं दिलं जातं. थोडक्यात सांगायचं तर आता वारीमध्ये तर चोरायला जातात. इथं उदाहरण दिलेलं आहे. कशासाठी? तर चोरी करण्यासाठी जातात. त्यांचं काय मनामध्ये त्यांनी काय ठरवलेलं असतं? दर्शन करायचं ठरवलेलं असतं का? नाही. त्यांनी जायचं ठरवलेलं असतं आपलं आपलं कर्म करायचे. चोरीचं कर्म आपलं आहे तर आपण चोरी करायला जायचं. मग ते पायी जातात, रात्र रात्र जागरणही करतात, पण ते देव भेटावं म्हणून करतात का? नाही करतात. तर स्वार्थासाठी असलं तरी कर्मासाठी म्हणून ते
ते वारीमध्ये गणलं जात नाही. म्हणजे आता आपल्याला वाटतं की अमुक कामासाठी चाललोय आणि मग येता येता दर्शन करून येतो, किंवा वारीला जायचंय पण वारीचं वेगळंच कारण आहे आणि त्याच्यासाठी दुसरं काम आपण काढलेलं आहे, तर तेवढा त्याचा त्या भक्तीचा प्रभाव होत नाही. पण तुम्ही जर श्रद्धा भक्तीनं मी वारीलाच जाणार आहे पण वारी करून मग बाकीची कामं करणार आहे असं जर तुमच्या मनात असेल तर आधी काय भगवंताचा भाव, भगवंताची भक्ती आणि अगोदर प्राधान्य कशाला तर त्या वारीला, असं जर आपल्या मनात असेल तर त्याचं पूर्ण पुण्य फलप्राप्ती होते असं शास्त्र सांगतं. मग भगवान व्यंकटेशाच्या भक्तीचे हे 8 प्रकार स्कंद पुराणामध्ये सांगितले होते. आता हे कायम लक्षात ठेवावं की शास्त्र सांगतं एक निमेष भगवान व्यंकटेशाला पाहिल्यानंतर कोट्यावधी गुणांनी तुम्हाला पुण्य प्राप्त होईल. आता मला सांगा एक निमेष म्हणजे काय, माहिती का कुणाला? एक निमेष म्हणजे काय? एक निमेष म्हणजे आपल्या डोळ्याच्या पापणी लवायला जेवढा वेळ लागतो तो म्हणजे एक निमेष. आणि तेवढ्या वेळामध्ये आपण जर व्यंकटेशाचं जर दर्शन केलं तर आपल्याला पुण्य प्राप्ती होते कोट्यावधी गुणांनी, असं शास्त्र सांगतं. मग शास्त्र असंही सांगतं की अशा प्रकारची जो भक्ती करतो त्याला याच जन्मी याच देहामध्ये भगवंताला प्राप्त होता येतं. आणि स्कंद पुराणकारांनी सांगितलेलं आहे की कथा ऐकल्यानंतर काय काय फळ मिळणार आहे ते भविष्योत्तर पुराणकार आणि स्कंद पुराणकार म्हणतात. म्हणजे आमचा हा जो व्यंकटेश कथेचा अभ्यास आहे तो 18 शास्त्र आणि सर्व वेद पुराण यांच्यामधला अभ्यास सारांश काढून म्हणजे 22 पुराणांमध्ये भगवान व्यंकटेशाचं अगदी थोड्या प्रमाणामध्ये चरित्र सांगितलेलं आहे आणि त्यांचा सगळ्यांचा आश्रय घेऊन ही कथा तयार झालेली आहे. आणि त्यामुळं या सर्व पुराणांचा अधूनमधून इथं उल्लेख केला जातो. मग स्कंद पुराणकार म्हणतात भगवान व्यंकटेशाला सकृत म्हणजे एकदाही एखादा मनुष्य पाहतो आणि तिरुपती बालाजीला जाऊन किंवा जिथं भगवान व्यंकटेशाची प्राणप्रतिष्ठा युक्त मंदिर असेल तिथं जाऊन व्यंकटेशाचं दर्शन घेतो त्याला विष्णू लोकाची प्राप्ती होते. म्हणजे मंदिरात जाऊन दर्शन घेतलं भगवान व्यंकटेशाचं तर विष्णू लोकाची प्राप्ती होते असं स्कंद पुराणकार सांगतात. मग कृतयुगामध्ये 10,000 वर्ष पुण्य केल्यावर फल प्राप्त होतं आणि त्रेतायुगामध्ये जे 5,000 वर्ष पुण्य केल्यानंतर फल प्राप्त होतं ते द्वापर युगामध्ये जे 2 किंवा 2.5 वर्ष पुण्य केल्यानंतर फल प्राप्त होतं. पण कलियुगामध्ये पहा आपण किती भाग्यवान आहोत, कलियुगामध्ये जन्माला आलो. आपण नुसतं नावच होतो आपण कलियुगामध्ये आलो आहो, पण आपल्या एवढं भाग्यवान कोणीच नाही. कारण भगवत प्राप्ती ही फक्त आणि फक्त कलियुगामध्ये सुलभ सांगितलेली आहे. पहिल्या 3 युगांमध्ये भगवंताची प्राप्ती करून घ्यायची म्हणजे आपल्याला हजारो वर्ष तपश्चर्या करावी लागायची. पण कलियुगामध्ये फक्त नामचिंतन नामस्मरण केलं तर भगवत प्राप्ती होते. आणि तेच इथे या शास्त्रात सांगितलेलं आहे की कलियुगामध्ये जेवढं पुण्य केल्यावर फल प्राप्त होतं ते भगवान व्यंकटेशाला एकदा पाहिल्यानंतर आपल्याला पुण्यफल प्राप्ती होते. म्हणजे आपण कालच्या भागामध्ये पाहिलं की भूतकारुण्य लक्ष्मी भगवान व्यंकटेशाच्या शरीरावर पूर्ण चेहऱ्यावर कोणकोणती लक्ष्मी राहते ते आपण कालच्या भागामध्ये पाहिलं आणि कोणत्या दर्शनामुळं काय लाभ होतो हेही आपण काल पाहिलं. भगवान व्यंकटेशाच्या शरीरावरच्या प्रत्येक भागावर एक लक्ष्मी राहते आणि सर्वांगामध्ये सुद्धा एक लक्ष्मी राहते. त्यामुळं भगवान व्यंकटेशाचं नुसतं एकदा दर्शन जरी आपण घेतलं तर आपल्याला कोटी गुणांचं पुण्य लाभतं. अशी भगवान व्यंकटेशाची दिव्य कथा आहे असंही शास्त्रकारांनी पुराणामध्ये सांगितलं. मग जो व्यक्ती भगवान व्यंकटेशाला नुसतं प्रणाम करतो, नुसते हात जोडतो, एवढंच काय तर मूर्ती किंवा फोटोला जरी नुसतं नामस्मरण करून हात जोडले तरी सुद्धा सर्व दुःखातून मुक्तता होते. 1000 ब्रह्महत्या मद्यपान ही महापाप आहेत. अशी ज्यांनी पापकर्म केली त्यांच्या संपर्कात राहणारे सुद्धा त्यांच्यामध्ये जळले जातात ना. मग पण अशांना सुद्धा व्यंकटेशाच्या दर्शनानं पापमुक्ती मिळते. म्हणून असं म्हणलं जातं की संपर्कात कौतुकात लोभात म्हणजे चुकून सुद्धा इच्छा नसताना जरी भगवंताचा संपर्क झाला दर्शन झालं
सुद्धा आपलं त्यात कल्याण होतं असं शास्त्रकार सांगतात. म्हणजे आता पहा, कौतुकात म्हणजे जर देवाचं एखाद्यानं कौतुक केलं, गुणवर्णन केलं तर कल्याण होतं. लोभात म्हणजे काहीतरी प्राप्त करून घ्यायचे, इच्छापूर्तीसाठी लोभानं जरी कसं ऐकली तरी सुद्धा आपलं कल्याणच होतं. आणि आता पुढं वराह स्वामींनी सांगितलं की भगवंताला मी तुमची बकुला मातेसोबत आता भेट घालून देणार आहे. मग भगवंत म्हणाले, कोण आहे बकुला माता? तेव्हा वराह भगवान बोलायला लागले की बकुला सेविका प्रोक्ता कासा पूर्व वदस्मनहा, म्हणजे बकुला नावाची एक सेविका मी तुम्हाला देणार आहे. मग जनक राजा विचारू लागले, कोण होती ही बकुला? आता ही कथा कोण कुणाला सांगायला आहे आपल्या लक्षात असेलच ना. जनक राजाला शतानंद ऋषी कालपासून कथा सांगत आहे आणि तीच कथा मी तुम्हाला सांगते. तर ही बकुला म्हणजे कोण आहे असं जनक राजा विचारायला लागले. मग तेव्हा ते सांगू लागले की पूर्वजन्मीची यशोदा मैया तीच बकुला माता म्हणून प्रकट झाली होती. मग आता ती का प्रकट झाली होती तर नंद आणि यशोदा हे द्रोण नावाचे वसु आणि यशोदा ही धरा नावाची त्यांची पत्नी होती. पुन्हा एकदा सांगते, थोडंसं आवडेल लक्षात द्यायला. द्रोण नावाचे वसु आणि धरा नावाची त्यांची पत्नी यशोदा ही त्यांची पत्नी द्रोण वसुदेव आणि धरा यशोदा या दोघांनी भगवंताची सेवा घडावी म्हणून भगवंताचं लालन पालन केलं होतं, करता यावं म्हणून तप केलं होतं. लक्षात आलं का तुमच्या? द्रोण नावाची वसु आणि धरा नावाचे पती या दोघांनी भगवंताचं लालन पालन करता यावं म्हणून तपश्चर्या केलेली होती आणि तप केलं होतं. आणि त्या तपाच्या प्रभावानं त्या दोघांना भगवान श्रीकृष्णाची सेवा करता आली. कोणत्या रूपामध्ये? यशोदा आणि नंदबाबा. मग 12 वर्ष त्यांनी भगवंताची सेवा केली, जशी त्यांची इच्छा होती तसंच लालन पालन केलं. आणि जेव्हा भगवान मथुरेला परत निघाले तेव्हा यशोदा मैयानं भगवंताला जवळ घेतलं आणि सांगितलं की अरे कान्होबा, तू मला सोडून जात आहेस, पण माझी अशी इच्छा होती की मला तुझं लग्न लावायचं होतं. तेव्हा भगवान म्हणाले, मी कलियुगामध्ये श्रीनिवास म्हणून प्रकट होणार आहे आणि तेव्हा तू बकुला मैयाच्या रूपात पुन्हा प्रकट होशील आणि तुझी ही इच्छा मी त्या जन्मामध्ये पूर्ण करणार आहे. आणि माझ्या त्या विवाह उत्सवाला कल्याणोत्सव असं म्हणतील आणि तो कल्याणोत्सव असा भव्य दिव्य सोहळा होईल की न भूतो न भविष्यती असा, म्हणजे विवाह ना आधी कधी झाला असेल ना कधी होईल असा माझा विवाह सोहळा आपण साजरा करणार आहोत असं बकुला मैयाला भगवान म्हणजे यशोदेच्या अवतारामध्ये भगवान श्रीकृष्णानं सांगितलेलं होतं. मग तेव्हापासून ते द्वापर युगापर्यंत बकुला माता भगवंताची वाट पाहत होती. द्वापर युगापासून कलियुगापर्यंत भगवंताची ती वाट पाहत होती. आणि आता बकुला मातेच्या भेटीसाठी भगवान निघाले. भगवान विचार करू लागले की माझा अवतार कशासाठी झाला आहे. दैत्यांना वाचवणं व सुरांना मुक्ती हे तवे, म्हणजे पहिलं माझं अवताराचं काम आहे दैत्यांचा नाश करणं, दुसरं आहे देवतांचं संकटापासून रक्षण करणं आणि तिसरं काम आहे माझ्या भक्तांचं हित करणं. आणि म्हणून मला बकुला मैयाला भेटायला जावं लागेल. आणि याचबरोबर माझं चौथं काम आहे ते म्हणजे विरक्तांसाठी विशेष रूप दाखवून त्यांचं कल्याण